लाडकी बहीण योजनेचे पुढे काय होणार? आदिती तटकरे यांनी केला मोठा खुलासा। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारसाठी अत्यंत फायदेशीर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल पसरलेल्या गैरसमजांवर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे। ही योजना बंद होणार नसून पात्र महिलांना तिचा लाभ मिळत राहील, असे त्यांनी पुण्यात बोलताना सांगितले। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। तसेच ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले। नमो शेतकरी योजनेतून ज्या महिला शेतकऱ्यांना 1000 रुपये मिळतात त्यांना एकूण 1500 रुपये लाभ मिळावा यासाठी लाडकी बहीण योजनेतून अतिरिक्त 500 रुपये दिले जातात। हा शासनाचा निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केले। मनोबल खचल्याची टीकाही त्यांनी केली आहे। आदिती तटकरे यांचं नेमकं ट्विट काय आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येतोय। शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ मिळतो। नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या 7,74,148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये निधी वितरित करण्यात येत आहेत। एकाही पात्र भगिनीला योजनेतून वगळण्यात आलं नाहीये। 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आला नाहीये। तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्यानं बोलणाऱ्या विरोधकांचं प्रशासकीय आकलन कच्चं आहे किंवा योजनेच्या दैदिप्यमान यशानं त्यांचं मनोबल खचलंय, असं आदिती तटकरे यांनी म्हटलंय। विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री असल्याचंही आदिती तटकरे यांनी म्हटलंय। लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। 2.5 लाखाच्या संदर्भात 2.5 लाखाचं ज्यांचं उत्पादन आहे असं महिलांना भेटणारी योजना असं काही सुरू आहे का? तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत। आपण जर ओरिजिनल जीआर वाचला तर आम्ही 10 वेळा आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच जे 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच लाभ मिळणार। म्हणजे हे काही नवीन काढलेलं नाहीये। मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल। 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल जीआर वाचला तर आपल्याला लक्षात येईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो जीआर आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधून मिळतोय, तर तसंही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतून लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत। किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे। त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरी मधून मिळतात आणि 500 त्यांना लाडकी बहीण मधून मिळतात आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये। हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत। फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे। साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या। त्याच्यामुळे कुठेही कुठलाही ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे। आणि देश पातळीवरच्या ताज्या घडामोडी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या OTT न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच बातम्या लाईक शेअर करून बेल आयकॉन प्रेस करा। बेल आयकॉन प्रेस केल्याने आपल्याला आमच्या बातम्यांचे अपडेट मोबाईलवर नेहमी मिळत राहतील। धन्यवाद।